शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने 22 फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात रोजगार मेळावा होणार आहे। त्याबद्दलची माहिती प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। या नोकरी रोजगार महामेळाव्यात 125 पेक्षा अधिक जागतिक स्तरावरील कंपन्या सहभागी होणार आहेत, असंही डॉक्टर जाधव यांनी सांगितलं। शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या वतीनं येत्या रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोकरी रोजगार महामेळावा होणार आहे। त्याचं उद्घाटन रविवारी सकाळी 10 वाजता राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। त्याबद्दलची माहिती प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। या मेळाव्याला 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थी उमेदवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे। सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, उद्योग यासह विविध क्षेत्रात उत्तम पॅकेज असणाऱ्या नोकरीच्या संधी या मेळाव्यातून मिळू शकतात। त्यामुळे जास्तीत जास्त युवक युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर ज्योती जाधव यांनी केलंय। या नोकरी महामेळाव्यासाठी सुमारे 125 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग होणार आहे की ज्या मुलांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत व त्याचप्रमाणे जवळपास 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी इथे आपण नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे। माझं सर्वांना एकच आव्हान आहे की अशा प्रकारचा राज्यस्तरीय मेळावा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जो आपण आयोजित केला आहे त्याचा सर्व स्तरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, मला असं नमूद करावं असं वाटेल की इयत्ता 8वी पासून ते PhD पर्यंतच्या सर्व विद्याशाखेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यांचा जरूर लाभ घ्यावा। अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, कला, विज्ञान, फार्मा, नर्सिंग, विधी यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना या रोजगार मेळाव्यातून नोकरी मिळू शकते। उद्योग जगत आणि विद्यार्थी यांच्यातील दुवा बळकट करण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेल असा विश्वास डॉक्टर ज्योती जाधव यांनी व्यक्त केला। पत्रकार परिषदेला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, सुभाष कोंबडे, आलोक जत्राटकर उपस्थित होते।